चला या होळीला दुसऱ्याच्या आयुष्यात रंग भरूया, कोणाच्या तरी चेहऱ्यावर आनंदाचे कारण बनूया, कोणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य आणूया. चला थोडं प्रेम वाटूया. या होळीला आपण एकत्र येऊन केस डोनेट करूया. नमस्कार, मी विद्याश्री. कुक विथ विद्याश्री चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण रेसिपी घेऊन नाही आलो किंवा रेसिपी बघणार नाही आहोत. आज आपण एक इन्फॉर्मॅटिव्ह असा व्हिडिओ बनवणार आहोत जो सगळ्यांसाठी माहितगार असा होईल. आजकाल आपण भरपूर प्रमाणात कॅन्सर पसरताना दिसतोय. तर कॅन्सर पेशंट मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या खूप खचलेले असतात आणि किमोथेरपीमुळे त्यांचे केस गळतात. तर हे केस आपण जर डोनेट केले तर त्यांच्यासाठी उपयोगी असतात. तर आपण दिलेल्या केसांमधून विग्स बनवले जातात आणि ते त्यांना उपयोगी होतात. तर माझी मुलगी वैष्णवी हिने असेच मदत ट्रस्ट म्हणून आहे, त्याला हेअर डोनेट केली आहे. तर ती तुम्हाला माहिती सांगेल की कसे आणि कोणत्या प्रकारे आणि कुठे कसे डोनेट करायचे ते ती माहिती सांगेल. सांग. हाय, मी वैष्णवी, जसं मॉमनी इंट्रोड्यूस केलं. तर हेअर डोनेशनची जर्नी माझी सुरू कशी झाली ते मी पहिला सांगते तुम्हाला. की आफ्टरनूनचा टाईम होता आणि मॉम असंच न्यूज पाहत होती फोनवर. तर तेव्हा न्यूजमध्ये मम्मानी वाचलं की माधुरी दीक्षितच्या मुलांनी हेअर डोनेट केले कॅन्सर पेशंट्सला. तर मला खूप म्हणजे भारी वाटलं की अरे म्हणजे मुलगा असून एकदम त्यांनी हेअर डोनेट केलेत. आणि फोटो वगैरे पाहिला मी तुम्हाला इथे देते, फोटो म्हणजे तुम्ही पाहू शकता. तर असे म्हणजे ही न्यूज वाचून मला तर म्हणजे एकदम असं झालं की यार छान. तर मी सहज मम्माला बोलली की मम्मा मी पण करू का. तेव्हा माझे केस लगभग शोल्डर लेंथच्या थोडे खाली इथपर्यंत होते. तर मम्मा बोलली ठीक आहे, थोडे वाढव आणि मग कर. आणि मी सहजच बोललेली, म्हणजे मला माहित नाही की म्हणजे मम्मा डोनेट करायला देणार नाही देणार, म्हणजे डोनेट असं नाही म्हणजे कापायला वगैरे केस. तर मम्मा बोलली की ठीक आहे. आणि मग इनफ ग्रोथ झाल्यानंतर मग मी माहिती काढायला सुरुवात केली. इनिशियली आम्हाला पण म्हणजे असं काही माहीत नव्हतं की कुठे करायचे कसे करायचे. तर त्यामुळे मग डॅडनी इन्फॉर्मेशन वगैरे काढली. तर एका रिलेटिव्ह थ्रू टाटा मेमोरियलला काढली आणि माहिती काढली. आणि तिकडनं मग असं कळलं की मेसेज तेच. तर म्हणजे त्यांनी टेक्स्ट मेसेज पाठवला. तर मदर ट्रस्ट करून आहे चेंबूरला. तर तिकडे आपण हेअर डोनेट करू शकतो आणि ती ट्रस्ट कॅन्सर पेशंटसाठी फ्री ऑफ कॉस्ट विग्स बनवते. तर म्हणून मग सगळी इन्फॉर्मेशन काढलं, सगळं लिहिलं, वेबसाईट व्हिजिट केली आणि हेअर डोनेशनच्या प्रोसेसला लागलो आम्ही. पार्लरला ट्रस्ट टाटा मेमोरियल आणि अदर हॉस्पिटल्सना प्रोव्हाइड करते केस. तर मी फेबला डोनेट केले. तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसत असेल. तर असे होते माझे केस, म्हणजे एवढे लांब मी वाढवलेले आणि मग आता असे दिसत आहेत. अच्छा, मग मी तुम्हाला प्रोसेस सांगते की म्हणजे कुठनं माहिती पडलं की कुठे डोनेट करायचे आहेत आणि आम्ही सगळं केलं कसं, सो दॅट तुम्हाला पण हेल्प होईल. आणि वी रिअली रिक्वेस्ट राईट अम्मा, वी रिअली रिक्वेस्ट की तुम्ही पण म्हणजे बघा की आपण जातो पार्लरमध्ये, हेअरकट छानसा करतो, वी गेट हॅपी राईट. तर तसेही आपण केस जाऊन कापतोच ना, आणि ते केस मग कचऱ्यामध्ये जातात, वेस्ट जातात. तर त्यापेक्षा तेच केस जे आपण कापतो तेच जर कोणाला उपयुक्त आले तर का नाही ना. तर म्हणून मग हा विचार करून जेव्हा आपण पार्लरला जाऊ, म्हणजे केस कापू, हेअरकट करू, तर जे केस वेस्टला जातात ते आपण डोनेट करू शकतो राईट. पहिला तर तुमचे केस लेंथ मध्ये 1 फूट या त्याच्यापेक्षा जास्त हवे. तर 1 फुटापेक्षा जास्तच दिलं मी इकडे. वेणी घालून म्हणजे तुम्हाला पार्लरला जायचं या नाही जायचं तर घरी पण तुम्ही कट करू शकतात. म्हणजे पहिला तुम्ही तुमच्या हेअर्सला प्लेट करायचं आहे, म्हणजे वेणी घालायची आहे. आणि मग दोन्ही एंड्सला म्हणजे जिथे तुम्हाला कापायचंय तिथे टाय करायचे आणि खाली ते तर आपण टाय करतोच. तर वर जिथे टाय केलंय ना तिकडच्या हेअरबँडच्या वर कापायचं आहे. तर तेवढी लेंथ ही 1 फूट या त्याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे. मग आम्ही पार्लरला गेलो, 1 फूट वेणी कापली आणि मग एका प्लास्टिकच्या बॅग मध्ये तुम्हाला झिपलॉक बॅग मध्ये तुम्हाला सील करायची आहे. आणि मग ते एका एनव्हलप मध्ये टाकून तुम्हाला त्या एनव्हलप मध्ये तुमचं नाव, तुमचा पत्ता आणि ईमेल तुमचा
हे सगळं तुम्हाला एक चिठ्ठीमध्ये लिहून त्या एन्व्हलपमध्ये टाकायचं आहे. आणि मग नॉर्मल जसं आपण पोस्ट करतो तसे कोणत्याही पोस्टनी तुम्ही ऍड्रेस वगैरे सगळं ह्या व्हिडिओ खाली आम्ही दिलेलं आहे. तर तुम्ही जाऊन वेबसाईट पण त्यांची व्हिजिट करू शकतात आणि अशा प्रकारे डोनेट केले केस. तिची इच्छा होती की हेअर डोनेट करायची, ती तिने पूर्ण केली नाही का? हो. आणि असंच तुम्हालाही याची माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओ टाकतोय आम्ही. म्हणजे जर तुम्हालाही करायची असेल तर पूर्ण माहिती मिळेल. त्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही ती लिंक बघा आणि त्याप्रकारे करू शकता, हो की नाही? म्हणजे आपल्याला एक डोनेट म्हणजे दान आपण करतो एखाद्या कपड्याचं, पैशाचं, तसंच केसांचंही केलं जाईल. बस यासाठीच हा व्हिडिओ बनवला आम्ही. आणि तुम्ही एकदा सेंड केलं ना की तुम्हाला 2-3 दिवसांमध्येच त्यांच्याकडनं ईमेल येतो की तुमचं पार्सल रिसीव्ह झालंय आणि मग नंतर ते ई सर्टिफिकेट तुम्हाला ऑफ अप्रिसिएशन पाठवतात. मी इथे तुम्हाला सर्टिफिकेट दाखवते. तर मला हे असं मिळालं. ते पाठवतात ऑनलाईन ईमेलवर तुमच्या, जो तुम्ही चिठ्ठीवर लिहिलेला असतो ते एन्व्हलपमध्ये टाकलेलं, जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं. ऑल्सो सांगतात की जर तुम्हाला जर फोटो पाठवायचा असेल म्हणजे प्री काट फोटो, म्हणजे जेव्हा तुमचे केस लांब होते तो फोटो तुम्ही त्यांना पाठवू शकतात अलॉंग विथ कापल्यानंतर केस तुमच्या वेणीसोबत, म्हणजे जी तुम्ही कापलेली असतात डोनेट करायला. आणि मग ते 2 फोटो ते लोक मर्ज करून त्यांच्या वेबसाईटवर टाकतात. तर तुम्हाला जर म्हणजे हवं असेल तर तुम्ही पाठवू शकता, कंपल्शन नाहीये. पण मी पाठवलेलं होतं तर तेच मी तुम्हाला फोटो स्क्रीनवर दाखवले. हे दान म्हणजे खूपच चांगलं आहे, म्हणजे असं मला तरी वाटतं नाही का? आपले केस काय परत वाढतात. तर तुम्हीही हिने जसा विचार केला तसाच करा आणि हे डोनेट करा. आणि मला विनंती आहे. तर सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला शोधावी वगैरे लागणार नाही, सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर आशा करतो आम्ही की तुम्ही पण हेअर डोनेट कराल. आणि काही जर तुम्हाला क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर विचारू शकतात. आम्ही नक्कीच तुम्हाला रिस्पॉन्ड करू. थँक्यू. धन्यवाद.